जेव्हा तो उठायचा ना, उठल्याबरोबर पूर्ण अंगण झाडणं, परत स्वतःची आंघोळ वगैरे करणं, तो कधीच मला उठवत नव्हता का आई उठ माझा डबा करून दे. मीच बरोबर 5:45 उठून त्याला डबा करून द्यायचे, त्याचं आवरून द्यायचे. तर त्याने खूप बक्षीस तिथं पण मिळवले. स्लो सायकलमध्ये, स्वयंशासित दिनामध्ये खूप बक्षीस मिळवले. खूप टॉप राहिला तो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग 11वी-12वी देवगिरी कॉलेजला केलं संभाजीनगरला. त्याच्यानंतर BSc अग्री बदनापूर, तिथं पण गव्हर्नमेंट कॉलेजलाच नंबर लागला. आणि त्याच्यानंतर त्यांनी MSc परभणी यशवंतराव कृषी विद्यापीठमध्ये केली. तर तिथं त्याने करडईवरती रिसर्च केला. करडईवरती रिसर्च करून त्याच्या 2 व्हरायट्या आहे ना, आज शासनाने त्या व्हरायट्याला शेतकऱ्यांना पेरण्यासाठी मांडण्यात आलेली. म्हणजे त्याने खूप चांगलं उत्पादन तिथं घेतलं परभणीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग PhD साठी पण त्याचा राहुरीला नंबर लागला. तर राहुरीला सध्या त्याची PhD चालू आहे, तिथं पण त्याचा करडेचा रिसर्च चालू आहे. तो PhD MSc BSc करता करता MPSCची तयारी करत होता. आणि MPSCची तयारी करताना त्याला हे यश मिळालेलं आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करते की त्यांनी त्याचं कार्य खूप चांगलं करावं, प्रामाणिकपणे चांगलं एक आदर्श अधिकारी व्हावा, हीच आपल्या सगळ्याकडून त्याला शुभेच्छा.